संत संगतीचे काय सांगू शोक, अपना पारिके नाही तेथे। साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलयोगे। इहलोकी तोचे सर्वाभूती सम, शरीराचा भ्रमणेने कदा। साधू थोर जाना, साधू थोर जाना ओ, साधू थोर जाना कलयोगी। नामामणे गाय दूध एक सार, नामामणे गाय दूध एक सार। साधू निरंतर वर्ते तैसा, साधू थोर जाना, साधू थोर जाना ओ, साधू थोर जाना कलयोगे। पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण की। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उतारा सोपान देवा बोला, निवृत्ती उतारा सोपान देवा, निवृत्ती उतारा सोपान देवा, निवृत्ती उतारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, देवाची। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवा, आद्यत्रय जननी देवाची। ऐसे चराचरी कीर्ती जाचे, उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी। ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा, उभारिला ध्वज
तिन्ही लोकावरी अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं विदिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानो समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् कलावज्ञजीवोधरार्तावतारं कलाङ्काङ्कतेजो दिखामोद्रिवक्रं कलानिशबाधा पनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवो मस्तक हे पाया बरिया वार करी संताचा वार करी संताचा या वार करी संताचा मस्तक हे पाया बरिया वार करी संताचा वार करी संताचा या वार करी संताचा ओ मस्तक हे पाया बरिया वार करी संताचा या वार करी संताचा मस्तक हे पायावरी एको कमी या वार करी संतांच्या संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिके नाही तेथे साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलयोगी एको कमी करा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग पांडुरंग परमात्म्याचे लढिवाळ भक्त प्रेम शिरोमणी संत नामदेव महाराज यांचं त्यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा संत प्रकरणातील असून ऐका आजच्या अभंगामध्ये नामदेव महाराज विश्वमाऊली ज्ञानोबराच्या संगतीमध्ये जे सुख मिळालं ते किती होतं नव्हे ते अवर्णनीय अशा प्रकारचं होतं म्हणजे ज्ञानोबराच्या संगतीमध्ये जी अनुभूती आली त्या अनुभूतीचा अनुवाद म्हणजे हा अभंग आहे विठाला 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 नव्हे विश्वमाऊली ज्ञानोबराच्या संगतीमध्ये जे सुख मिळालं त्या सुखाचा अनुभव महाराज या अभंगामध्ये व्यक्त करत आहेत आणि त्या ज्ञानोबराचं जीवन नेमकं कसं आहे गाईचं दूध जसं सार आहे पवित्र आहे गोड आहे त्याप्रमाणे ज्ञानोबराचं जीवन आहे असा ज्ञानोबराच्या संगतीमध्ये आलेल्या सुखाचा अनुभव महाराज या अभंगामध्ये सांगतायत आपल्या चिंतनामध्ये आपल्याला ते पाहायचंय अभंगावर काहीच चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार विश्वमाऊली ज्ञानोबराचा 727वा संजीवन समाधी सोहळा आहे आणि त्याच्या निमित्ताने आपण इंद्राणीच्या पवित्र काठावर एकत्रित जमलो आहोत या ठिकाणी चाललेला हा सप्ताह मला वाटतंय या सप्ताहाला प्रेरणास्थान आदरणीय महेशजी महाराज माकणीकर यांचं प्रेरणास्थान पत्रिकेवर होतं आणि लोहारा तालुक्यातील धाराशिव जिल्ह्यातील आदरणीय बबन महाराज धानुरी लोहारा धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 4-5 दिवसापासून या ठिकाणी अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये अखंड हरिनाम सप्ताह तसं दुपारच्या सत्रामध्ये श्रीमद भागवत कथा ज्ञान संपन्न होतंय आणि आज एकादशीची कीर्तन सेवा तुम्हा सर्वांच्या वतीने आदरणीय कळंब तालुक्याचं भूषण धाराशिव जिल्ह्याचं भूषण महाराष्ट्र रत्न मृदंगाचार्य मृदंग अलंकार गायनाचार्य कीर्तनकार आदरणीय आकाश महाराज पंचाळ त्यांनी तुम्हा सर्वांच्या वतीने निमंत्रण दिलं आणि त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन मी या ठिकाणी माऊलीची सेवा करण्यासाठी तुमच्या समोर उभा विठाला विठाला विठाला
15व्या सत्रामध्ये आदरणीय माझे जिवलग मित्र महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार भागवताचार्य गायनाचार्य आदरणीय पांडुरंग महाराज शिंपले यांच्या मुखातून तुम्ही कथा श्रवण करत आहात. कथेचे सहकारी साथसंगतवाले गुणीजन या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद. कार्यक्रमाला उपस्थित सगळी फडावरची भजनी मंडळी, श्रोते मंडळी आणि ज्यांनी आता सुंदर चाल गायली ते आदरणीय माझे जिवलग मित्र महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य आदरणीय श्रीराम महाराज पंचाळ, तुम्हाला मनापासून धन्यवाद. दुसरे गायनाचार्य संगत विशारद आदरणीय प्रशांतजी महाराज पालकर, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. माझ्या गावाजवळचे नवोदित गायनाचार्य होत आहेत असे आमचे गुणवंत महाराज, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. साऊंड सिस्टम वाले दादा, अतिशय अप्रतिम गोड सिस्टम तुमची आहे. सगळे या ठिकाणी नियोजन अतिशय चांगलं आहे. आता वारी म्हटलं की आजूबाजूचा आवाज आपल्याला ऐकावाच लागणार आहे, पण आपल्या मंडपात जर पूर्ण लक्ष दिलं तर बाहेरचा आवाज कानात घुसणार नाही, आणि बाहेरचा कानात आवाज जर घुसू दिला तर माझं कीर्तन डोक्यात घुसणार नाही. आता कुठला आवाज कानात घुसवायचा हे तुमच्या हातात आहे. विठाला विठाला तरी इकडे कीर्तन चालू होतं ते मला वाटतं, आणि पुढे एक चालू होतं ते संपलं, त्याच्यामुळे अजून शांत आवाज झालाय. आणि काही अडचण नाही, वारीतलं कीर्तन असतंय असंच असतंय. फक्त लक्ष देऊन ऐका, सर्वांगाचे कान करा, ऐका, सर्वांगाचे कान करा, आपलं सर्वस्व ज्ञानोबराच्या चरणी समर्पित करा आणि ऐकायला बसा. फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. चुकल्या पुत्राची वार्ता अशी कथा कीर्तन ऐकावी लागते तर त्याचा फायदा होत असतो. नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे जाय वारे असं जर ऐकलं तर ऐकल्याचा फायदा होत नाही. थोडंच ऐकायचं, चांगलं ऐकायचे, सर्वांगाचे कान करायचे, सर्वस्व आपलं ज्ञानोबराच्या चरणी समर्पित करायचं आणि ऐकायचं. फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. विढाला विढाला विढाला. आणि ऐका, या कार्यक्रम म्हटलं की साऊंड सिस्टीम चांगली असावी लागते. अतिशय अप्रतिम गोड साऊंड सिस्टम आहे आणि माझा थोडा गायनाचा स्वभाव असल्यामुळे मला चांगली असावी असं वाटते. अतिशय मनापेक्षा चांगली साऊंड सिस्टम आहे. तुम्हाला मनापासून धन्यवाद. टाळी वाजवा त्यांच्यासाठी. अतिशय छान ऑपरेटिंग आहे त्यांची, मनापासून धन्यवाद. अतिशय छान नियोजन आहे, कुठल्याच बाबतीत कमतरता नाहीये. आणि तुमच्या सप्ताहामध्ये सगळ्यात जास्त या कीर्तनामध्ये मला जी गोष्ट आवडली तेवढी सांगतो आणि पुढे जातो, कीर्तनाकडे येतो. आजच्या कीर्तनकाराला जो हार घातलाय तो अतिशय छान आहे, मनापासून धन्यवाद आणणाराला. आणि रोजच्या कीर्तनामध्ये कसं होतं आकाशबुवा, रामबुवा, रोजच्या कीर्तनामध्ये काय होते, माझ्या रोजच्या कीर्तनामध्ये हार होत असतो मोठा आणि महाराज पडत असतो छोटा. पण आजच्या कीर्तनामध्ये योग चांगला आलाय, हार बी छोटा आणि महाराज बी छोटा. हा योग चांगला आहे, असं कधी कधी घडतंय. अतिशय छान आहे. फक्त एक विनंती करतो तुम्हाला, ज्यावेळेस मधलं भजन होईल त्यावेळेस आळस न करता, कंटाळा न करता, अतिशय आदराने, आवडीने, प्रेमाने जोरात टाळी वाजवून भजन करा जा. विठाला विठाला हो. आज आपण सर्वजण विश्वमाऊली ज्ञानोबराचा 727वा संजीवन समाधी सोहळा संपन्न करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. ऐका, लक्ष द्या, थोडा आवाज द्या, थोडा आवाज. आज माऊलीनी समाधी घेतल्याच्या नंतर आज 727वी ही एकादश आहे आणि परवा दिवशी त्रयोदश म्हणजे समाधी सोहळा आहे. 727व्या समाधी सोहळ्याला म्हणजे आजच्या एकादशीला तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात. ऐका, पण थोडं 727 वर्ष पाठीमागे जा. 727 वर्षाच्या पूर्वी आजची जी एकादशी आहे, या एकादशीला आज आपण आलो, पण या एकादशीला जगाचा बाप आला होता. अलंकापुरासी पांडुरंग गेले, अलंकापुरासी पांडुरंग गेले, अलंकापुरासी पांडुरंग गेले. 727 वर्षांपूर्वी आठवा, पुरासी पांडुरंग गेले, समाधिस्थ केले ज्ञानदेवा, समाधिस्थ केले
गेले अलंकापुराचे पांडुरंग गेले अलंकापुराचे पांडुरंग गेले अलंकापुराचे पांडुरंग ओर कोणी सोहळा संगे संत मेळा हॅलो विठोबा राहिला आळंदीत अलंकापुराचे पांडुरंग गेले. ऐका 727 समाधीच्या नंतर 727व्या एकादशीला आपण आलात. 727 वर्षापूर्वी आजच्या एकादशीला जगाचा बाप या ठिकाणी आला होता. कशा करता? तर ज्ञानोबरांना समाधी देण्याकरता. आपण भाग्यवान आहेत की ज्ञानोबराच्या 727व्या संजीवन समाधीचे साक्षीदार आहोत. ऐका सांगू का तुम्हाला, त्रिभुवनात असं क्षेत्र नाही हे असं आळंदी क्षेत्र आहे. म्हणून तर नामदेव महाराज म्हणतात आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मेळा तो सुख सोहळा कायवानो तो सुख सोहळा कायवानो 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मेळा. ऐका त्रिभुवनात असं क्षेत्र नाही, असं महान पुण्य गाव नाही असे आळंदी गाव आहे. म्हणून तर वास्तविकतः ज्ञानोबराने पांडुरंग परमात्म्याकडे समाधी घेण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि सांगितलं होतं देवा मला समाधी घ्यायची पण तुझ्या पायरीशी. तर पांडुरंगाने सांगितलं होतं ज्ञाना माझ्या पायरीला समाधी नामदेव घेणार आहे, तुला समाधी घ्यायची पण आळंदीला. म्हणून आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर. या आळंदी गावाचं ऐका अधिष्ठान जर काय असेल तर भगवान सिद्धेश्वर आहे. लक्ष द्या, या आळंदी गावाचं जे काही जुनं अधिष्ठान असेल तर सिद्धेश्वर आहे. पण ऐका अधिष्ठान जरी सिद्धेश्वर असलं, ऐका अधिष्ठान जरी शिवपीठ असलं तरी ज्ञानाबाई तेथे मुकुट ज्ञानाबाई तेथे मुकुट आताच आपल्या या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी
आमच्या गावचं परिसराचं भूषण तबला अलंकार भागवताचार्य कीर्तनकार आदरणीय हरिपंडित महाराज जाधव आणि आदरणीय गोविंद महाराज पवार गुरुजी अर्थात त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मनापासून धन्यवाद। विढाला विढाला विढाला। त्रिभुवनामध्ये नाही असं पवित्र क्षेत्र गाव म्हणजे आळंदी आहे का? दैवताचे नाव सिद्धेश्वर। या गावाचं अधिष्ठान जरी भगवान सिद्धेश्वर असलं तरी किंवा या ठिकाणचं जे पीठ आहे त्याला शिवपीठ म्हणतात, हे शिवपीठ जरी जुनाट असलं तरी ज्ञानाबाई तेथे मुकुट। हे पीठ जुनाट आहे, शिवपीठ हे जुनाट आहे, पण ज्ञानोबा त्या ठिकाणचे मुकुट आहेत आणि आपण त्या ज्ञानोबराच्या संजीवन समाधीच्या सोहळ्याचे साक्षीदार आहोत। हे आपलं परम भाग्य आहे। पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो किंवा तुका म्हणे मज नगडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा ओढवला, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा, सापडला तरी माझ्या दैवा पार नाही। आपल्या भाग्यामध्ये आपली ही सेवा घडते, साधना घडते, वारी घडते, आपलं परम भाग्य आहे। म्हणून ज्ञानोबराच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व भाविक मायबाप ऐका, लक्ष देऊन ऐका। आळंदीमध्ये आल्याच्या नंतर दोन गोष्टी करायच्या आणि दोन गोष्टी करायच्या नाहीत। लक्ष द्या माझ्याकडे, मी काय म्हणतोय। आळंदीमध्ये आल्याच्या नंतर दोन गोष्टी आपण करायच्या आहेत आणि दोन गोष्टी करायच्या नाहीत। चला, तुम्ही बऱ्याच दिवसांनी आळंदीला येत आहे, तुम्हाला माहित असेल असं मी समजतो आणि तुम्हाला एक प्रश्न विचारतो। आळंदीला आल्याच्या नंतर दोन गोष्टी करायच्या, बसलेले नीट बोला, म्हणजे लक्ष देऊन ऐका, विचार करून बोला। इथं आल्याच्या नंतर दोन गोष्टी कोणत्या करायच्या सांगा? मी सांगू? पहिली गोष्ट कच्चून हाणायचं आणि दुसरी गोष्ट निवांत झोपायचं। कीर्तन महाराज गेला खड्ड्यात। ऐका, इथं आल्याच्या नंतर कोणी 2 दिवस राहील, कोण 3 दिवस राहील, कोण 5 दिवस राहील, कोणी कथा आहे ना 8 दिवस राहील, पण त्या 8 दिवसामध्ये 5 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये दोन गोष्टी नियमानं करायच्या। सांगू का? इंद्रायणी स्नान करिता प्रदक्षिणा, इंद्रायणी स्नान करिता प्रदक्षिणा, इंद्रायणी स्नान करिता प्रदक्षिणा, इंद्रायणी स्नान करिता प्रदक्षिणा, तुटती यातना यमबंध, हे तुटती यातना यमबंध, तुटती यातना यमबंध, तुटती यमबंध, इंद्रायणी स्नान एक करिता प्रदक्षिणा, फायदा तुटती यातना यमबंध। ऐका, इथं आल्याच्या नंतर कोणी 8 दिवस राहील, कोण 5 दिवस राहील, कोण 3 दिवस राहील। ऐका, दोन गोष्टी त्या 3 दिवसामध्ये राहिलेल्या दिवसामध्ये करायच्यात। कुठल्या? पहिली गोष्ट इंद्रायणीचं स्नान आणि दुसरी गोष्ट माऊलीच्या मंदिराला प्रदक्षिणा। बघा, आता कोणी कोणी केली नाही केली, ज्याचा त्याचा हिशोब ज्यानं त्यानं करा। काय करायचंय? पहिली गोष्ट इंद्रायणीचं स्नान करायचंय आणि दुसरी गोष्ट माऊलीच्या मंदिराला प्रदक्षिणा करायची रोज। होत यासी नित्यता घडता प्रदक्षिणा, नाही पार पुण्यावास स्वर्गी, नाही पार वास स्वर्गी, दयासी घडता नित्य प्रदक्षिणा, पुण्यावास स्वर्गी, नाही पार वास स्वर्गी। इंद्रायणीचं स्नान आणि प्रदक्षिणा जर केली तर नामदेव महाराज म्हणतात, यमयातना आपल्याला त्रास देत नाही, आपल्या पाठीमागचं दुःख शिल्लक राहत नाही,
आपल्या पाठीमागं लागलेले ताप शिल्लक राहत नाही, सुखाची प्राप्ती होते. म्हणून लक्षात ठेवा, इथून पुढे कधी ऐकून घ्या, इथं आल्याच्या नंतर 2 दिवस राहा, 3 दिवस राहा, 5 दिवस राहा, 7 दिवस राहा, इंद्रायणीचं स्नान आणि प्रदक्षिणा कधी चुकायची नाही. या 2 गोष्टी करायच्या. कुठलं? इंद्रायणीचं स्नान आणि प्रदक्षिणा. आणि इथं आल्याच्या नंतर किती दिवस राहा, 2 गोष्टी करायच्या नाही. कुठल्या? एक, इथं आल्याच्या नंतर व्यसन करायचं नाही, आणि इथं आल्याच्या नंतर घरची चर्चा करायची नाही. तर बरीच माणसं मी अशी बघतोय, रस्त्याने जाताना या काठावून तंबाखू खातात आणि बोलत बोलत इंद्रायणी थुकतात. पुण्य तर होणार नाही, पाप झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून इथं आल्याच्या नंतर व्यसन करायचं नाही, व्यसन करणारे लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट, इथं आल्याच्या नंतर आपण झाडाखाली बसतो, मंडपात बसतो, काठावर बसतो, घाटावर बसतो, मंदिराच्या समोर कुठंतरी बसतो. आळंदीमध्ये आल्याच्या नंतर कुठेही बसा, 2-4 बसा, 10 जणात बसा, इथं आल्याच्या नंतर प्रपंचाच्या चर्चा करायच्या नाही, याची त्याची निंदा करायची नाही. आणि आळंदीमध्ये येऊन जर तुम्ही मंडपात बसा, घाटावर बसा, इकडे तिकडे कुठे बसा, लोकांची जर निंदा कराल, प्रपंचाची जर चर्चा कराल, तर लक्षात ठेवा, त्या कैसा दयाळ पावे हरी हो, त्या कैसा दयाळ पावे हरी हो, त्या कैसा दयाळ आनंद वाचाळ, आनंद वाचाळ, त्या कैसा दयाळ पावे हरी, आनंद वाचाळ वरळात परळ, त्या कैसा दयाळ पावे हरी, त्या कैसा दयाळ पावे हरी, वाचाळ वरती परळ, त्या कैसा दयाळ पावे हरी, त्या कैसा दयाळ पावे हरी. इथं आल्याच्या नंतर भजन कीर्तनाशिवाय, स्नान प्रदक्षिणाशिवाय जर आपण 2-4मध्ये बसून घरच्या चर्चा करत बसलो, किंबहुना लोकांच्या आळंदीमध्ये येऊन जर लोकांची निंदा करत बसलो, तर ज्ञानोबा म्हणतात, अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसेनी गोपाळ पावे हरी. इथं आल्याच्या नंतर स्नान, इथं आल्याच्या नंतर प्रदक्षिणा, इथं आल्याच्या नंतर कीर्तन श्रवण, आणि इथं आल्याच्या नंतर भजन. विठाला विठाला विठाला, ऐका. आणि इथं आल्याच्या नंतर आपलं सोडा, बाहेर जर तुम्ही गेलात, कुठं कीर्तन चालू असलं, तर आज प्रत्येकाच्या कीर्तनामध्ये तुम्हाला ज्ञानोबारायचं वर्णन ऐकायला भेटेल. बसा तिथे आणि ज्ञानोबारायचं वर्णन ऐका. ज्ञानोबारायचं कशा करता तर सांगितलंय, हरपले आपण पेपावे, तरी संता ते पाहता घेवसावे, म्हणोनी वाणावे ऐकावे तेची सदा. संतांचं वर्णन जर आपण ऐकलं केलं, तर लक्षात ठेवा, संत आपल्याला आपली हरवलेली वस्तू प्राप्त करून देत असतात. आणि तुम्ही म्हणाल, महाराज संत जर आपल्याला आपली हरवलेली वस्तू प्राप्त करून देत असतील, तर आमचं नेमकं हरवलंय काय? तर सांगतो, आपलं काय हरवलंय लक्ष द्या. कोहम कतविदम जातम कोवई करतेस विद्यते. 1, आपण कोण आहोत, 2, आपण आलो कुठून, 3, आपल्याला करायचंय काय, आणि 4, आपल्याला इथून कुठं जायचंय. 1, कोण आहोत, 2, कुठून आलो, 3, काय करायचंय, आणि 4, कुठे जायचंय. हे ज्ञान आपल्यापासून हरवलंय. आणि हे ज्ञान आपल्याला मिळण्याकरता आपल्याला संतांचं वर्णन म्हणोनी वाणावे ऐकावे तेची सदा. संतांचं वर्णन ऐकावं लागेल. आणि जर ते ऐकलं तर मग आपल्याला आपल्या ज्ञानाची प्राप्ती होईल. आणि प्राप्ती झाल्याच्या नंतर जन्म मरणाचं जे दुःख आपल्या पाठीमागं लागलंय ते बंद झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला आज आळंदीमध्ये प्रत्येक कीर्तनकार आपल्या कीर्तनामध्ये कुठलाही अभंग घेऊ द्या, विशेष करून तो ज्ञानोबारायला संबंधितच अभंग घेईल आणि त्याच्यामधून ज्ञानोबारायचं वर्णन करेल. हा सुद्धा अभंग नामदेव महाराज सांगतायत, ज्ञानोबारायची संगती घडली आणि संगतीची घडल्याच्या नंतर जे सुख मिळालं त्या सुखाचा अनुभव म्हणजे अर्थात ज्ञानोबारायच्या संगतीचं वर्णन या अभंगामध्ये. आता ऐका, प्रत्येक संतांनी ज्ञानोबारायचं वर्णन करायचं ठरवलं तरी शब्द अलीकडे आणि वर्णन पलीकडे. म्हणून तो महाराज म्हणतात, काय वानू आता नपुरेही वाणी, फक्त मस्तक चरणी ठेवीत.
कुणी उठला आणि ज्ञानोबरायचं वर्णन करायचं जर निघाला लागला तर शब्द अलीकड राहतील आणि वर्णन पलीकड राहील. तेथे माझा काय कोण तो विचार वर्णावया पार महिमा त्याचा वर्णावया पार. तेथे माझा कोण तो विचार वर्णावया पार महिमा त्याचा. हो तेथे माझा काय कोण तो विचार तेथे माझा काय कोण तो विचार तेथे माझा काय तेथे माझा काय कोण तो विचार वर्णावया पार महिमा त्याचा वर्णावया पार. वर्णावया पार तेथे माझा काय कोण तो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा किंवा काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर हरिभक्त थोर भूमंडळी. ऐका, ज्ञानोबरायचं वर्णन जर करायचं ठरलं तर शब्द अलीकड राहतील आणि वर्णन पलीकड राहतील. का तर ऐका, जगातलं सगळं ज्ञान ज्यांच्या अवतीभोवती फिरतं त्यांना ज्ञानोबराय म्हणतात. आणि ऐका, ज्ञानोबरायने अभ्यास केलाय आणि मग ज्ञानाची प्राप्ती झाली असं नाही. लक्ष द्या, ज्ञानोबरायने खूप मोठा अभ्यास केलाय आणि मग ज्ञानोबरायला ज्ञानाची प्राप्ती झाली असं नाही. उपजताची ज्ञानी हे बरमजार आले लोटांगणी चांगदेव. ज्ञानोबराय म्हणजे उपजताच ज्ञानी आहेत महाराज. किंवा नामदेव महाराज त्यांच्या ज्ञानाचं वर्णन करत असताना असं म्हणतात, ऐके गा ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती. ज्ञानाची मूर्ती म्हणजे ज्ञानोबराय. हो ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर. हो ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर. हो ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. हे ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. 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 ऐका, पहिल्यांदा मी काय बोललोय, उपजताची ज्ञानी. उपजताच ज्ञानी ज्ञानोबराय. नामदेव महाराज म्हणतात, ऐके गा ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाची मूर्ती. जनाबाई काय म्हणते, राम महाराजांनी सांगितलं, ज्ञानाच्या सागरा विवेका सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. पांडुरंग परमात्मा सुद्धा रुक्मिणीला सांगतात, रुक्मिणी ज्ञानदेवासारखा ज्ञानी या जगामध्ये दुसरा कोणी नाही. देव म्हणती रुक्मिणी हाची एक योगी देखिला नयनी. हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. प्रत्येक संतांनी ज्ञानोबरायच्या ज्ञानाचं वर्णन केले महाराज. नाथ महाराज ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजाच्या ज्ञानाचं वर्णन करतात त्यावेळेस काय म्हणतात ऐका, ज्ञानी यांचा शिरोमणी
वंदे जो का पूजस्थानी ज्ञानियांचा शिरोमणी वंदे जो चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा ज्ञानोबा साधकाचा माया बाप दर्शन हरेता साधकाचा माया बाप दर्शन हरेता साधकाचा माया बाप दर्शन हरेता साधकाचा माया बाप हरेता नाथ महाराजांचे शब्द बघा ज्ञानोबाचं वर्णन करत असताना ज्ञानियांचा शिरोमणी वंदे जो का पूज्यस्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा ज्ञानोबा म्हणजे ज्ञान यांचे शिरोमणी. आणि ऐका नामदेव महाराज म्हणले ज्ञानाची मूर्ती. पांडुरंग रुक्मिणीला सांगता याच्यासारखा ज्ञानी जगामध्ये दुसरा नाही. जनाबाई सांगते ज्ञानाचा सागर आहे हा. नाथ महाराज तर म्हणतात ज्ञान यांचा शिरोमणी. आणि ऐका जगद्गुरु तुकाराम महाराजाला विचारलं तर तुकाराम महाराज म्हणतात ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ज्ञानियांचा मनती ज्ञानदेव मनती ज्ञानदेव तुम्हाईचे ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ज्ञानियांचा राजा राजा गुरु महाराज ज्ञानदेव मनती ज्ञानदेव तुम्हाईचे ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ओ ज्ञानियांचा मनती ज्ञान देव तुम्हाईचे ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानोबराय ज्ञानियांचे राजे. अशा ज्ञानोबरायची संगती ज्यावेळेस नामदेव महाराजाला घडली त्या संगतीच्या सुखाचा अनुभव सांगितलाय. ऐका ज्ञानेश्वर महाराजांना जर सर्व बाजूने बघितलं सर्व पैलूने जर बघितलं तर सर्व पैलू मध्ये बसणारं जीवन म्हणजे ज्ञानोबा आहे. लक्ष द्या. शक्ती भक्ती युक्ती संपत्ती चारी बाजूने बघा ज्ञानोबाचं जीवन परिपूर्ण आहे. ज्ञानोबाच्या शक्तीचा विचार केला तर अंगी ऐसे बळ रेडा बोले. ज्ञानोबाच्या
शक्तीचा विचार केला तर अंगी ऐसे बळ रेडा बोले धरुण सगुण रूपे केली क्रीडा बोलविला रेडा निगमावाचे उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी ज्ञानोबराच्या शक्तीचा विचार केला तर अंगी ऐसे बळ रेडा बोले अजून ऐका ज्ञानोबराच्या भक्तीचा विचार केला तर नामदेव महाराजांचं एक प्रमाण आहे नामा म्हणियाने तारिले पतित भक्ती केली ख्यात भक्ती केली ख्यात ज्ञान देवे काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती ज्ञानोबाची ख्याती वेद महिषामुखी वदविले काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती ज्ञानोबाची ख्याती शक्ती रेडा बोलला भिंत चालली ऐका ज्ञानोबराच्या भक्तीचा विचार केला तर भक्तीच्या संबंधाने मी तुम्हाला 2-3 बाजू सांगेल लक्ष देऊन ऐका आपण देवाचं भजन करणं याला सामान्य भक्ती म्हणतात पण देवानं आपलं भजन करणं याला श्रेष्ठ भक्ती म्हणतात ऐका आपण देवाकडे जाणं याला सामान्य भक्ती म्हणतात पण देवाने आपल्याकडे येणं याला श्रेष्ठ भक्ती सुखे येतो घरा श्रेष्ठ भक्तीचं लक्षण आहे आता शेवटचं वाक्य सांगायचं मला ऐका आपण देवासाठी रडणं याला सामान्य भक्ती म्हणतात पण देवानं आपल्यासाठी रडणं याला श्रेष्ठ भक्ती म्हणतात आणि लक्षात ठेवा ज्यावेळेस ज्ञानोबराय समाधीमध्ये जात होते ज्यावेळेस ज्ञानोबराय समाधीमध्ये जात होते प्रसंग ऐका देव निवृत्तियाने धरिले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसावया नदीची आमाशा घातले माझवण तैसे जनवन कालवले देव निवृत्तियाने धरिले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसावया मी वाक्य काय सांगितलंय आपण देवासाठी रडणं याला सामान्य भक्ती म्हणतात पण देवाने आपल्यासाठी रडणं याला श्रेष्ठ भक्ती म्हणतात ज्ञानोबराय समाधीमध्ये जात असताना निरोप द्यायला आलेला समाज सगळा रडत होता महाराज पण जगाचे अश्रू पुसणारा देव त्याच्या सुद्धा अश्रूच्या धारा लागल्या म्हणजे जगाचे डोळे पुसणारा देव स्वतः रडत होता आपण देवासाठी रडणं सामान्य भक्ती पण अरे ज्ञानोबरायसाठी देवानं रडणं ही श्रेष्ठ भक्ती आहे विठाला विठाला शक्ती रेडा बोलला भिंत चाली भक्ती देवाच्या डोळ्यात अश्रू ऐका ज्ञानोबरायच्या संपत्तीचा विचार केला तर जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ ही ज्ञानोबरायची संपत्ती आणि ज्ञानोबरायच्या युक्तीचा विचार केला तर तुका म्हणे नेनो युक्तीची ते कोली मनोनी ठेवेली पायी डोई आता विचार करा तुकाराम महाराजांचा अधिकार काय सामान्य का हो नाम घेता कापे यमा जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय प्रयाण काळी देवे विमान पाठविले एवढा ज्या तुकाराम महाराजांचा अधिकार ते तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात मनोनी ठेवेली पायी डोई आता तुकाराम महाराजांचा अधिकार कमी आहे का हो अनु रेणुया
थोकडा अनुरेनुया थोकडा तुका आकाशा येवडा तुका आकाश येवडा. अजून तुकाराम महाराजांचा अधिकार जर सांगायचं झालं तर एकाच प्रमाणामध्ये सांगून जाईल. पक्षी सुस्वरे आळविते वृक्षवल्ली आम्हा सोये रे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोये रे वनचरे. येणे सुखे रुचे एकांताचा नाही गुण दोष अंगायेत वृक्षवल्ली सोये वंचते वृक्षवल्ली सोये वनचरे. ऐका इकडे लक्ष द्या. तुकाराम महाराज जर डोंगरावर भजन करायला लागले तर तुकाराम महाराजांच्या भजनामध्ये पशु पक्षी स्वर लावत होते. नवीन नामदेव महाराज जर कीर्तन करायला लागले तर ऐका नामदेव महाराजाच्या कीर्तनामध्ये देव नाचत होता. नाथ महाराज जर त्यांच्या वाड्यामध्ये रामायण सांगायला लागले तर ऐका नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये रामायण ऐकायला लोक यायचे. इतके लोक यायचे नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये बसायला जागा पुरत नव्हती. आता ऐका रामायण ऐकायला येणारे लोक भरपूर होते, बसायला जागा पुरत नव्हती म्हणजे सगळेच काय राम भक्त नव्हते. तर ऐका लोक जास्त येत होते त्याच्या पाठीमाग लोकांचा हेतू होता काय. ऐकायला येणाऱ्या माणसाला नाथ महाराज रोज 1 किलो गुळ आणि 1 किलो हरभऱ्याची डाळ देत होते. मला वाटतंय आता ही नियम चालू केला पाहिजे. ऐकायला येणाऱ्या माणसाला 1 किलो डाळ आणि 1 किलो गुळ. माणसं इतके जमतेन महाराज एकमेकाच्या अंगावर बसते. एकमेकाला तोडून लोक पुढे बसतील. कथा तिकडे जाऊन महाराज तिकडे जाऊन डाळण गुळ भेटले पाहिजे. काय काय थोडं लक्ष द्या. अधिकार सांगायचा मला संतांचा. तुकाराम महाराज नामदेव महाराज नाथ महाराजाकडे आलो मी. नाथ महाराज रामायण सांगायचे. आता लक्ष द्या. नाथ महाराज रामायण सांगायचे लोक ऐकायचे आणि सगळ्याच्या पाठीमाग श्रीखंड्याचा वेशात पाणी भरणारा देव रामायण ऐकायचा. पण ताकद काय महाराज नाथ महाराज सहज रामायण सांगायचे आणि देव जीव तोडून ऐकायचा. लक्ष द्या. नाथ महाराज सहज सांगायचे आणि देव जीव तोडून ऐकायचा. आता आमचं उलट आहे. आम्ही जीव तुडू तुडू सांगतो तरी काय काय मन लावून झोपत येत आमच्या पुढे. अधिकार आमचा लायकी आमची. तसं पाहिलं तर मला कीर्तनात झोपणाऱ्या माणसाचा राग येत नाही. त्याचं कारण प्रपंचामध्ये झोपेच्या गोळ्या खाल्ल्या तरी झोप येत नाही. बरं जाऊ द्या. बसलेल्या माणसासाठी एक प्रश्न आहे माझा. बरोबर कट टू कट थांबणार आहे मी. बसलेल्या माणसासाठी एक प्रश्न आहे. लक्ष देऊन ऐका ना उत्तर द्या. आणि बसलेल्याच माणसाला काय विचारायचं त्याचं कारण आहे. अहो बसलेल्या माणसाला काही ताणच नसतंय ना. मन वाटलं तर म्हणायचं भजन, वाजू वाटली तर वाजवायची टाळी, मनाला आला तर उठून जायचं. काय महाराज यायला का महाग धरायला. लक्ष द्या. आता बसलेल्या माणसासाठी एक प्रश्न आहे. मला उत्तर द्या. बसलेली माणसं तयार राहा. बसलेली माणसं ऐका. सांगा बसलेली माणसं मला सांगा आजच्या जगातला भाग्यवान माणूस कोण. तानपुरा थोडा कमी करा. जे उत्तर देणार नाही त्याला फराळ नाही, शाबुदाना नाही. चला सांगा उत्तर द्या पटकन. आजच्या जगातला भाग्यवान माणूस कोण.
झोपला तुम्ही जागे सांगा की कुणी म्हणेन आळंदीला आलाय तो भजन करतो आ वाह संतांच्या संगतीत राहतो तो भाग्यवान वाह छान उत्तर आहे आता मी सांगतो मला वाटतंय ते पण तुम्हाला खरं वाटेल असं ऐका आजच्या जगातला भाग्यवान माणूस तो कोण जल पडल्या पडल्या झोप लागते लक्ष द्या माझ्याकडे मला तुम्हाला खरं वाटणार आहे अहो बरीच अशी माणसं आहेत झोपेच्या गोळ्या खाल्ल्या तरी झोप येत नाही आणि काही माणसं एवढे भाग्यवान आहेत हरिसर जेवण झालं हात धुतला आणि अंथरुणावर पडले की टराटर गोरत येत काय माणसं तर पालकर महाराज इतकी गोरत येत जनरेटरचा आवाज तरी कमी तुम्ही कमी बोलतात काय टेन्शन नाही लक्ष द्या मग ऐका पडल्या पडल्या झोपतो तो भाग्यवान आणि कीर्तना झोपतो तो महाभाग्यवान आता ठरवा तुम्ही अरे झोप काय येत नाही घरामध्ये सांगू का तुम्हाला प्रपंचात समाधान कधी नव्हतं प्रपंचात समाधान कधी नाही आणि प्रपंचात समाधान कधी नसणारे नाही आदी अंती अवसान येरती माईके दुःखाची जनती प्रपंचात समाधान नव्हतं नाही आणि कधीच नसणार आहे म्हणून तिथं प्रयत्न केला तरी झोप येत नाही अरे प्रपंचामध्ये घरामध्ये झोप येत नाही प्रयत्न केला तरी येत नाही आणि कीर्तनात येऊन बसलं तर आवरत नाही मग कीर्तनात काय येते आणि घरात काय येत नाही त्याचं कारण सांगतो झोप येण्याकरता समाधान असावं लागतंय प्रपंचात नव्हतं नाही आणि नसणार आहे म्हणून प्रयत्न केला तरी झोप येत नाही आणि इथं आल्या आल्या झोप येते त्याचं कारण तेने सदा चित्ता समाधान इथं भजन असते आणि भजनाने समाधान मिळतं आणि समाधान मिळालं की झोप यायला उशीर लागत नाहीये चला नाथ महाराजाचा रामायणामध्ये देव ऐकतो नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये नाचतो तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये पशुपक्षी गातात एवढा तुकाराम महाराजांचा अधिकार तरी तुकाराम महाराज म्हणतात मनोनी ठेविली पायी डोई मज पामर आहे काय थोरपण ज्ञानोबर आहे पायीची वाहन पायी बरी एवढा मोठा अधिकार आहे विठाला 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 एवढा मोठा अधिकार ज्यांना काळ घाबरतो त्यांनी सुद्धा म्हणावं पायीची वाहन पायी बरी असे ज्ञानोबर आहेत ज्ञानोबरायला हे संतत्व काही सहजासहजी प्राप्त नाही झालं गड्या आज हजारो लाखो वारकरी या ठिकाणी येतात आणि त्यांचा समाधी उत्सव साजरा करतात एक काळ याच आळंदीमध्ये ज्ञानोबरायला मधुकरी सुद्धा वाढली नाही चार दिवस पोटामध्ये अन्नाचा कण नाही महाराज 4 दिवस ज्यावेळेस मुक्ताबाईच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही सकाळी सकाळी मुक्ताबाई ज्ञानदादाकडे जातात ना दादा अरे 4 दिवस झालं पोटामध्ये अन्न नाही इंद्राणीचं पाणी प्यायला गेलं तर ही माणसं पाणी पिऊ देत नाहीत असं म्हणतात संन्याशाच्या कार्डावर चालते वा तुम्हाला इंद्राणीमध्ये स्नान करण्याचा अधिकार नाहीये इंद्राणीमध्ये जर तुम्ही स्नान केलं तर इंद्राणी अपवित्र होईल चालते व्हा तुम्ही अरे राहू नका या आळंदीमध्ये संन्यासाची कार्ट तुम्ही कशाला राहता रे तुमचं तोंड बघितलं तरी आम्हाला दिवस चांगला जात नाही तुम्हाला या आळंदीमध्ये राहण्याचा अधिकार नाही चालते व्हा आळंदीच्या बाहेर दादा पाणी प्यायला गेलं तर ही लोक पाणी पिऊ देत नाहीत रे आज 4 दिवस झालं पोटामध्ये अन्न नाही पाणी नाही मोकते थांब मी काहीतरी भोजनाची व्यवस्था करतो हातामध्ये ती मधुकरीचं वस्त्र घेतलं आणि ज्ञानोबराय एका घरासमोर जात आहेत भिक्षाम नेही मधुकरी घरातल्या बाईनं यावं कोण आहे ते बघावं आणि ज्ञानोबराय दिसले की जोरात घर आपटावं ज्ञानोबराय दुसऱ्या दारापुढे जावं मधुकरी तिथून कोणीतरी यावं संन्याशाच्या कार्ट्या कळत नाही का तुला अरे तुमचं तोंड बघित तरी आम्हाला दिवस चांगला जात नाही कशाला राहता आळंदी अपवित्र केली आळंदी तुम्ही संन्यासाची लेकर आहात तुम्ही चालते व्हा आळंदीच्या बाहेर राहता ते राहता आणि पुन्हा दारात भिक्षा मागायला चालते व्हा अनेक घराच्या समोर ज्ञानोबराय फिरले पण ज्ञानोबरायच्या त्या वस्त्रामध्ये कोणीही चिमूटभर पीठ टाकलं नाही वास्तविक पाहता संतांना कधी राग येत नाही महाराज पण एवढंही का त्रास द्यायचा असतं का
ज्ञानोबरायला थोडा क्रोध आला. ज्ञानोबराय सिद्ध बेटाच्या दिशेने येत आहेत. दारात बसलेली मुक्ताई बघताय 4 दिवस झालं पोटामध्ये अन्न नाही. मुक्तीला वाटलं नक्कीच आता दादाने काहीतरी आणलं असेल, भूक तृप्त होईल. जवळ येणाऱ्या ज्ञानोबरायला विचारते, दादा वाढली का रे मधुकरी, दिलं का काही? अश्रू येत होते पण ज्ञानोबराय मुक्ताईसाठी ते अश्रू आवरत होते. आणि काही न बोलता सिद्ध बेटात असणारी जी ताटी आहे त्या ताटीमध्ये ज्ञानोबराय जात आहेत. ताटीचं दार बंद करतायत. आता मुक्ताई त्या ताटीजवळ जाते आणि त्या ज्ञानोबरायला म्हणते, दादा अरे दार उघड, नाही देऊ दे मधुकरी, नाही पिऊ दे इंद्रायणीचं पाणी. आपल्या सिद्ध बेटामध्ये काही कमी झाड आहेत का? आपण त्याचा पाला खाऊन जगू. दादा लोकांनी मधुकरी नाही वाढली म्हणून तुला राग आला का रे? राग आला म्हणून तू मधी बसलाय का दादा? काहीच बोलत नाही ज्ञानोबराय. दादा अरे मधी बसून काय करतोय? तो ज्ञानोबरायने उत्तर दिलेलं फार चांगलं आहे. ज्ञानोबराय म्हणतात, मुक्ते मी ताटीच्या आत बसलो ना, ताटी बंद करून, तर ऐक मुक्ते, मी अपमान पचवण्याचा यज्ञ करतोय. ध्यान लावून झालेला अपमान ज्ञानोबराय त्याचं क्षमन करत आहेत. मुक्ते अपमान पचवण्याचा यज्ञ करतोय. पण हे बघ, पावन मनाचा योगी योगी पावन मनाचा योगी साहे अपराध साहे अपराध जनाचा ईश्वरागे झाले वर्णी ईश्वरागे ताटीच्या जवळ आलेली मुक्ताबाई ज्ञानदादाला म्हणते, दादा अरे आहेस कोण आणि करायलास काय तू? गंगेसारखं पावन मन आहे तुझं. पावन मनाचा योगी. अपराध सहन करणं हे आपलं काम असून सुद्धा त्रास, तुका म्हणे संत सोसी जगाचे आघात, त्रास सहन करणं हे काम असताना सुद्धा तुला राग येतोय, शोभा देत नाही दादा. हे बघ, असं दुःखी होऊ नको. तू सुखी हो आणि जगाला सुखी करण्यासाठी बाहेर ये. मुक्ताबाईने फार एक अभंगामध्ये चांगला उपदेश केला महाराज. आत्ताचा अभंग ऐकला पण, दादा तू योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. अरे तुला राग येणं शोभा देत नाही. तुला जर राग आला तर आम्हाला दुःख होईल. एक काम कर, बाहेर ये. अरे तू सुखी झाला तर जगाला सुखी कर. एक काम आहे दादा, तू सुखी हो आणि जगाला सुखी कर. मुक्ताबाईचा दुसरा अभंग फार छान आहे, लक्ष देऊन ऐका. सुख सागर आपण भावे जग बोधे
बोधे निववा बोधा करू नये अंतर साधू नाही आप पर जग बोधे निववा जीव जीवासी पै द्यावा मग करू नये हेवा तरणोपाय चित्ती धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा जग बोधे निववा सुख सागर सुख सागर सुख सागर सुख सागर आपन भावे जग बोधे निववा दादा तुला रागीन शोभा देत नाही आणि एका ज्ञानोबरानं ताटीच्या बाहेर येण्याच्या अगोदर एक प्रतिज्ञा केली मुक्ते आजूक मधुकरी मिळत नाही म्हणून आज आपल्या चौघांना दुःख आहे पण हे बघ या ताटीच्या बाहेर येण्याच्या अगोदर हा तुझा ज्ञानदादा एक प्रतिज्ञा करतोय आज लोकांचा त्रास आहे अन्न मिळत नाही पाणी सुद्धा पिऊ दिलं जात नाही एवढा त्रास देतायत म्हणून आपल्या चौघाला दुःख आहे पण हे बघ एक दिवस अवघाची संसार सुखाचा करीन ताटीच्या बाहेर येण्याच्या अगोदर ज्ञानोबराची ही प्रतिज्ञा आहे अरे हे संतत्व प्राप्त झालं सहजासहज नाही संतपण मिळत हे हाटी हिंडता कपाटी राणी वणी विठाला एवढ्या त्रासानंतर सुद्धा ज्ञानोबराने गाथा तयार केला हरिपाठ तयार केला अमृत अनुभव तयार केला चांगदेव 65 तयार केली आणि ज्ञानोबराने ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ आपल्या जगाला दिला आणि या जगामध्ये ज्ञानेश्वरीच्या शेवटी ज्ञानोबराय जगासाठी मागतात जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरिता कसलाही असू द्या दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछल तो ते लाहो प्राणी जात किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिनी लोकी भजी जो आदि पुरकी अखंडित जर तुम्ही सगळ्यांना सुखी करत असाल किंबहुना सर्व सुखी तर मग येणेवरी ज्ञान देव सुखी या झाला विठाला आणि खरंच सांगू का तुम्हाला आपल्याला जो आनंद आहे हा भजनाचा कीर्तनाचा याला कारण सुद्धा ज्ञानोबर ज्ञानदेवी रचिला पाया याला कारण जर काही असतील तर ज्ञानोबर आहे ऐका या ज्ञानोबर आहे ना प्रथमतः पाया रचला या वारकरी संप्रदायाचा आणि ज्ञानोबर आहे पंढरीची वारी चालू केली सांगू का तुम्हाला ज्ञानोबराने ज्यावेळेस वारी चालू केली मोजकेच माणसं होते शेकड्यामध्ये मोजकेच माणसं होते वारी चालू करत असताना मोजकेच माणसं म्हणजे इवलेसे रोप लाविले द्वारी आताची जर वारी बघितली तर त्याचा वेलो गेला गगनावरी एवढं स्वरूप आलं अरे महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला एवढं बाळस आलं नव्हे विश्वाच्या पाठीवर वारकरी संप्रदायाचा प्रसार झाला मला एकच कारण ज्ञानदेवी रचिला पाया विढाला 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 हो ज्ञानोबर आहे वारी करायचे पांडुरंगाचे आणि ऐका अशा अनेक वाऱ्या केल्याच्या नंतर एक दिवस पांडुरंगाकडे जात आहेत आणि पांडुरंगाला विनंती करतात देवा मला तीर्थयात्रा करायची बरं हरकत नाही पण तीर्थयात्रा एकट्याला नाही करायची तुमच्या नाम्याला घेऊन जायचंय ज्ञानोबा पण परमात्मा म्हणतात ज्ञानोबा माझी काही अडचण नाही नाम्याला विचारा ज्ञानोबाने स्वतः सोबत चलण्यासाठी नामदेव महाराजाला विनंती केली की आपल्याला तीर्थयात्रा करायची नामदेव राय काय जायला तयार होत नाही पांडुरंगाकडे देवा माझं सर्व तीर्थ पांडुरंगाने तुमची चरण आहेत मला जगामध्ये तुम्हाला सोडून कुठे फिरायचं नाही
पण ज्ञानोबराय विनंती करतात त्यावेळेस पांडुरंगाने आग्रह केला, नाम्या तुला ज्ञानोबरायसोबत तीर्थयात्रा करावी लागेल. नामदेव महाराज जायला तयार झाले, पण एक अट आहे देवा. काय? मी तीर्थयात्रा करेल पण माझी एक अट आहे. हो कटेवरी कर नाही जा देवाचे नेघे मी तयाचे नेघे मी तयाचे दर्शन कटेवरी नाही नेघे मी नामदेव महाराज म्हणले, देवा तुम्ही म्हणताय म्हणून मी नामदेवासोबत ज्ञानोबरायसोबत तीर्थयात्रा करतो, पण माझी एक अट आहे. काय? कटावरी कर नाही ज्या देवाचे नेघे तयाचे मी दर्शन. तुमच्यासारखा देव जर मला दिसला नाही तर मी त्याचं दर्शन घेणार नाही. म्हणजे नामदेव महाराज पांडुरंगाचं किती मोठेपण सांगतायत बघा ना. मला सुद्धा वाटतंय जोपर्यंत हातपाय चांगले तोपर्यंत तीर्थयात्रा केली पाहिजे. लक्ष द्या, हातपाय चांगले तोपर्यंत तीर्थयात्रा केली पाहिजे. आणि हातपायानं राजीनामा दिला की मग ठाईचं बैसोनी घर सोडायचं नाही. पुन्हा गुडघ्यानं राजीनामा दिला की घर सोडायचं नाही. आणि गुडघे चांगले तोपर्यंत फिरल्याशिवाय राहायचं नाही. आणि कुठे हिंडू नका. आळंदी, पंढरपूर, देहू, पैठण. आता तर फिरायला सोपं झालंय हो. हा, मागून दोघ जण म्हणले फुकट आहे. खरंय ना. मला वाटतंय पुरुषांना फुकट आहे 75च्या पुढं. मला वाटतं महिलांनाही फुकट केले काय की आता. वा वा वा. लक्ष द्या, जेवढे वारीला आले तेवढे. गंगा आली हात धुवून घ्या. फिरायचा इतकं फिरायचं. आता उद्या परवा दिवशी घरी गेलं की 2 दिवस आराम करायचा. आणि 2 दिवसानं पिशवी उचलायची पंढरपूर. तिथं 1 दिवस. दुसऱ्या दिवशी पुन्हा पिशवी भरायची इकडं आळंदीला. अजून हिथं 1 दिवस. पुन्हा पिशवी भरायची. असंच भीमाशंकर. तिथं 1 दिवस. तसंच त्र्यंबकेश्वर. तिथं 1 दिवस. तसंच मुक्ताईनगर. तिथं 1 दिवस. तसंच शेगाव. तिथं 1 दिवस. तसंच औंड्याला. तिथं 1 दिवस. तसंच परळी वैजनाथ. तिथे 1 दिवस. तसंच पंढरपूर. पंढरपूरला 2 दिवस. आणि तसंच आपापल्या घरी. पुन्हा 2 दिवस आराम झाला. ढिले पडू नका हो फुकटवाले. मी म्हणतो एवढं फिरा फुकटवाले, एवढं फिरा. आता आम्हाला फिर वाटतं पण आम्हाला फुकट नाही का. मराव का आता. तुम्हाला फुकट घ्या की फिरून. एवढं फिरा, एवढं फिरा. महाराष्ट्रातले 10-5 कंडक्टर आणि ड्रायव्हर तुमच्या ओळखीचे झाले पाहिजे. अय यार, कुठंही कसा हिंडायला तू, कुठंही दिसायला. एवढं फिरून घ्या. चला ऐका, जोपर्यंत हातपाय चांगले तोपर्यंत गेलं पाहिजे. नामदेवराय जायला तयार झाले. आणि ऐका, ज्ञानोबराय सोबत तीर्थयात्रा केली. तीर्थयात्रा केली. पण ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विठेवर. पांडुरंगासारखा देव कुठेच भेटला नाही. तीर्थयात्रा झाली. परत आले. आणि परत आल्याच्या नंतर पांडुरंगाने विचारलं, नाम्या कशी झाली तीर्थयात्रा? देवा, मी सांगितलं होतं तुमच्यासारखा देव जर मला कुठले दिसला नाही तर मी त्याचं दर्शन घेणार नाही. आणि एक गोष्ट झाली, तीर्थयात्रेच्या संबंधाने मला ज्ञानोबरायची संगती घडली. नाम्या जाऊ दे तीर्थयात्रा खड्ड्यात. ज्ञानोबरायच्या संगतीत काय अनुभव आला? हसत संगतीचे काय सांगू सुख. सत संगतीचे काय सांगू सुख. संत संगतीचे काय सांगू सुख. संत संगतीचे काय सांगू सुख. हसत संगतीचे काय सांगू सुख. संत संगतीचे
संपली, कीर्तन संपलं. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिके नाही तेत. देवा तीर्थयात्रा जाऊ दे गड्या बाजूला, पण ज्ञानोबराची संगती मला घडली. काय घडलं त्या संगतीमध्ये? देवा मला ज्ञानोबराच्या संगतीमध्ये सुख मिळालं. किती काय सांगू, संत संगतीचे काय सांगू सुख, सांगताच येणार नाही एवढं सुख मला भेटलं. अजून आपणा पारिके नाही तेत. हा जवळता, तो लांबचा, तो या जातीचा, संप्रदायाचा, पंथाचा असा भेद त्यांच्याकडे नाहीये. आपणा पारिके नाही तेत. आणि सांगू का, नामदेव महाराज म्हणतात ज्ञानोबराच्या संगतीमध्ये जे सुख भेटलं ते कुठं सांगताच येणार नाही. सांगू तुम्हाला, जगातलं सगळं सुख संतांच्या संगतीतच आहे. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संतांची. जगातलं सर्व सुख संतांच्या संगती. सर्व सुखे आजी येथेची ओळली, संतांची देखिली चरणा पूजे. किंवा सुख वसे हेची ठाई, बहुपाई संतांच्या. जगातलं सगळं सुख संतांच्या संगतीत असते. म्हणून संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिके नाही तेत. आणि जगातलं न सांगता येणार सुख त्यांच्या संगती असल्यामुळे साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलयुगी. कृतयुगामध्ये साधू थोर जाणा, त्रेतायुगामध्ये साधू थोर जाणा, द्वापार युगामध्ये साधू थोर जाणा, आणि साधू थोर जाणा कलयुगी. संतांचा स्वभाव जर लक्षण जर बघायला गेलं तर नामदेव महाराज म्हणतात, इह लोकी तोची सर्वाभूती सम. जगाकडे पाहत असताना गरीब श्रीमंत सज्जन दुर्जन पुण्यवान पापी असा संत भेद पाहत नाहीत महाराज. सगळ्यांची दृष्टी सम असते. विषम दुहोण सांडियेले आता हे सोळे झाले त्रिभुवन, विषम दुहोण सांडियेले. म्हणून इह लोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेने कदा. सांगू का तुम्हाला, 2 मिनिटात मी थांबतो, कीर्तन संपलं. संतांचा जर विचार केला तर ऐका, प्रयत्नामध्ये संत भगीरथापेक्षा महान आहेत. ऐका, प्रयत्नामध्ये संत भगीरथापेक्षा महान आहेत. प्रतिज्ञेमध्ये संत भीष्माचार्यापेक्षा महान आहेत. बलामध्ये संत देवापेक्षा बलवान आहेत. धनामध्ये संत कुबेरापेक्षा धनवान आहेत. आता ऐका, तेजामध्ये संत सूर्यापेक्षा तेजवान आहेत. शीतलतेमध्ये संत चंद्रापेक्षा शीतल प्रधान आहेत. आणि शेवटचं वाक्य सांगू का तुम्हाला, पवित्रतेमध्ये संत गंगेपेक्षा महान आहेत. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. आणि अशा संतांचं जर लक्षण जीवन बघायचं झालं तर महाराज म्हणतायत, नाम म्हणे गाय दूध एक सार, नाम म्हणे गाय दूध एक सार, नाम म्हणे गाय दूध एक सार, नाम म्हणे गाय दूध एक सार. साधू निरंतर वरते जैसा, साधू निरंतर वरते साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जा, साधू थोर जा, साधू थोर जा, साधू थोर जा, साधू थोर जाना कलयुगे, साधू थोर जाना, साधू
साधो तोर जाना, साधो तोर जाना। जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन अगन से तेज है, कौन का जल से काली। जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, अरे क्रोध अगन से तेज है, कलंक का जल से काली। साधु तोर जाना, कलयो कलयो जो भजे हरि को सदा, जो भजे हरि को सदा, वही परम पद पावेगा, वही परम पद पावेगा। साधु तोर जाना, 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 साधु तोर जाना। वाह गुणवंत वाह। साधो थोर जाना, थोड़ा बेस दिया।
साधु थोर झालेली सेवा सिद्धेश्वराच्या चरणी, इंद्रणी मातेच्या चरणी